17 जिल्हा ऐकॉन रणजितला आपण पाहणार आहोत. चला मॅच ऑन करा. पहिला बॉल इथे टाकण्यासाठी रणजित आहे आणि समोर असणार आहे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला नावं कळू द्या मला. अरे या ना इकडे जाऊया. पहिला बॉल बट स्ट्राइक एंडला सनी. ओहो पहिला बॉलला फेकून दिलंय सनीनं. त्याच्या बॅट मधनं आवाज झाला टक 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 टक. षटकार. रणजितच्या बॅट मधून इथे षटकार आलाय. सनी दुसऱ्या एंडला आणि पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत केलं आणि मी म्हणेन ज्या पद्धतीनं सुरुवात केलं जबरदस्त सुरुवात. आणि कोणत्याही टीमला चांगली सुरुवात होणं आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं आणि 17 जिल्हा ऐकॉन आणि त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. सुरुवात चांगली केलंय बॅटर इथे रणजितनं बॅकफुटला गेले. कटरचा वापर केला या बॉलच्या पाठीमागे. चांगला बॉल इथे उचललाय सुरेश मानेनं आणि हा बॉल त्याने डॉट टाकला. पहिल्या बॉलवरती षटकार आला रणजितच्या बॅटमधून. दुसरा बॉल आपण पाहिला तर इथे डॉट आलाय. सनी धोंडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. नो स्ट्राइक एंडला. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. ओव्हर फुल टच बॉल. टर्न केलं या बॉलला. फक्त दिशा फ्लिक शॉट. सिंगल धाब इथे प्राप्त होतंय. सिंगल धावेची मदत, सिंगल धावेचं योगदान. आणि आता सध्या गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक करतो आणि त्याने कमबॅक केलं या दोन बॉलच्या पाठीमागे. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं. प्रत्येक ओव्हर हा 5 बॉलच्या षटकांचा. दोन्ही संघ आपण पाहिलंय तर वेगवेगळ्या असोसिएशनमध्ये आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पाकपुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. बॉल आता तो निसटला. एक्स्ट्रा रन अर्थात एक रन इथे खात्यामध्ये. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतं. सूरज माने हा खरं तर लुमनेखोल टीमचा आयकॉन आहे आणि काय बॉलिंग केले यार. लाजवाब बॉलिंग. पहिला बॉल षटकार त्याच्यानंतर कमबॅक. बॅटने इथे खेळला गेला. फटक्या बॉल चाललाय ते मिड विकेट डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं. एक सिंगल इथे सेकंडचा कॉल केलं. बघता बघता 2 धावा. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. 2 धावेचं योगदान. मग टप्प्यामध्ये खूप चांगला इथे बदल केला. व्हेरिएशन ठेवलं. जास्त वेग दिला नाही आणि तिथून मात्र एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी केली आहे. 4 बॉल त्यांनी खूप चांगले टाकले आणि फक्त 4 धावा दिल्या. एकंदर टीमच्या एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 10-0 गडी बाद. दोन्ही संघ आपण पाहिलं तर बॅलन्सिंग स्थितीमध्ये पाहायला मिळतात. सनी धोंडे असणार आहेत ऑन स्ट्राईकला आणि सनी धोंडे खरं तर खूप चांगलं क्रिकेट खेळतो. रबर बॉल याचा टेनिस बॉल असू द्या परंतु आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक घातक फलंदाज महाराष्ट्र रबर बॉल क्रिकेटचा राजा निखिल जाधव देखील आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला खेळाडू या महाराष्ट्रामध्ये सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये. बॉलर तयार. संकेत. पहिला बॉल त्यांनी फिरवलाय. बॅकफुटला गेले होते ते पाठीमागे परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. बॉल टप्पा पाहिजे थोडासा बाहेर आला. टर्न केलाय. लेग कटचा चांगला वापर. डॉट. चांगला बॉल. संकेत ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून ते खेळतात. पहिला बॉल त्याने डॉट टाकला. सनी धोंडे फुल टॉस आणि फटका फसला होता. फिल्डर थोडे आतमध्ये होते आणि बॉल निघाला सीमा पार. सी कॉर्नरला फोडलाय. चौकार. चौकार आला. 4 आला सनी धोंडेच्या बॅटमधनं. सनी धोंडेने देखील 4 खातं गोललंय. पहिल्या ओव्हरमध्ये तो नॉन स्ट्राईकला राहिला होता. 5 बॉल रणजित खेळला होता. त्याच्या बॅटमधनं 10 आला होता. पहिला बॉल डॉट टाकला होता आणि त्याच्यानंतर सनी धोंडेच्या बॅटमधून चौकार. 14 धावा धाव फलक्यावरती आलात. चिखलगाव आणि लुमनेखोल आपण पाहत आहोत परंतु लुमनेखोल खरं तर हे सर्व खेळाडू आहेत ना ते गावावरनं आलेत. मोठी बाब आहे आणि क्रिकेट हा वेळा लोकांचा खेळ आहे. ज्याला आवड आहे ना तोच क्रिकेट जपतो आणि तोच खेळतो. जबरदस्त संकल्पना. चांगली संकल्पना मांडली. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये. प्रत्येक पावड्यांचा पाहुणचार देखील केला जातोय. शिस्तपद्धत, ताईचं नियोजन, देवाची सेमडी, सर्व युवक ग्रामस्थांची साथ एकंताचा मेळावा.
चला मॅच सुरू करा. बरेचसे मॅचेस आपल्याला आणखी खेळवायचे आहेत. जी संकल्पना मांडली ना ती मला खूप आवडली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खास करून देवाची सेमडी. 4 षटकांचा प्रत्येक मॅच आहे, त्याच्यामध्ये 5 बॉल तुम्ही टाकाल. टोटल झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत एकूण 14 धावा. धावांची गती आता वाढवण्याचं काम करणार का बॅटर, परंतु याचं जिल्हा आयकॉन म्हणून बॉलिंग करतात संकेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार. बॉल काय फिरवला, वा अपखटरचा वापर. बॉल कुठे बाहेर टाकला होता, त्याच्यानंतर बॉल टर्न झाला, आतमध्ये आला आणि फलंदाजाला या बॉलच्या पाठीमागे थांबावं लागलं. थोडंसं डबल माइंड, थोडंसं कन्फ्युजन मनामध्ये, आणि तेव्हाच तर लगेच मीटिंग घेतली. तर मीटिंग घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चर्चा करता ना तेव्हाच त्या चर्चेला एक वेगळं स्वरूप लागतं, एक वेगळं रूप लागतं. आणि या मॅचमध्ये इनिंग्समध्ये सनी धोंडे काय करणार आहे. चर्चेमधला खेळाडू सनी धोंडे आहे, परंतु दोन्ही संघ चर्चेमधला आहेत. लुमने खोल, सूरज माने याच्याकडे जरूर प्रत्येक खेळाडूच्या नजर असतील, प्रेक्षकाच्या नजर असतील. थोडीशी गती वाढवा अशी विनंती करतो आपल्याला. थांबा. ओहो काय फटका खेळलाय, बॉलला येऊ दिलं, जागा बनवली, जागा दाखवली. बॉल चालतंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. बम बम का बॅगेट 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 ठोकलाय तो सनी धोंडेनं षटकार. काय फटका इथे केसला गेलाय. बॉल टप्पा पाहिजे थोडासा खाली राहिला आणि बॉल व्हेरिएशन होते बॉलच्या पाठीमागे. षटकार ठोकलाय सनी धोंडे. आणखीन घेते बॅकफुटला गेले, बॉल ऑन साईडला गेले. डिस्को मध्ये फिल्डर आहेत, सिंगल धाव मिळेल इथे. चांगली फिल्डिंग होते. 1 बाउन्सला बॉलला फील्ड केलं, तोपर्यंत 2 सहज आलात. 2 धावा इथे पूर्ण करत असताना बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि या षटकामध्ये धावा आल्यात तर एकूण 12 धावा आल्यात. एक चौकार, एक षटकार. पहिल्या षटकामध्ये 10, 2 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आता 3 ला सुरुवात होईल. आतापर्यंत प्लस पॉईंट काय राहिलाय, जमिनीची बाजू राहिले की चिखलगाव टीमने कोणत्या विकेटचं पतंग केलं नाहीये. सध्या एखादा बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवलाय शांत पद्धतीनं, आणि ते विचार खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मांडले गेलेत. आणि जेव्हा तुम्ही तुमचे विचार व्यक्त करता तेव्हाच तर तुमचा चांगला खेळ होतो. आणि तेच झालं मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 अभिषेक माने आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल सोडून दिला बॅटर आणि व्हाईट बॉलचा इथे कॉल. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे, कारण का टर्न खूप चांगलं करतो अभिषेक माने. परंतु पहिला बॉल त्याने व्हाईट टाकलाय. रणजित जे जिल्हा आयकॉन आहेत पायांचा वापर केलाय आणि बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. आणि 47 चरण 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 ठोकलाय तो षटकार. कडक इथे षटकार आलाय का बॅटिंग करतोय जिल्हा आयकॉन रणजित. थांबायचं नाव घेत नाहीये, नावातच त्याच्या जीत आहे. तो रणजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग. टोटल 29. पहिला बॉल व्हाईट आणि आता षटकार. वाईडिश लंघॉनला इथे क्लिअर केलाय. फुल टॉस बॉल सोडू शकत नाहीये. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. रणजितच्या बॅटमधनं दुसरा धमाका. बॉल सीमापार आलाय तो षटकार. लाजवाब बॅटिंग, तब्बायचं नाव घेत नाहीये. लागोपाठचा दुसरा. पहिला बॉल व्हाईट टाकल्याने आतापर्यंत अभिषेकनं धुम्मकच्या वाट्यामध्ये 13 धावा खर्च केलात. एखादा गोलंदाज कमजोर आणि त्याच्यावरती आक्रमण करायचं. क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर 2 पैलू असतात, एक संयम त्याच्यामध्ये शांतता आणि एक आक्रमण त्याच्यामध्ये धाडस. आणि हे धाडस दाखवलंय बॅटर रणजितने. 7 बॉल 22 धावेचं योगदान आणि 5 बॉल 12 धावाचं योगदान सनीच्या बॅटमधनं आलंय. 35 धावा. चांगली बॅटिंग या मॅचमध्ये आत्तापर्यंत साकारले. चिखलगाव टीम सध्या बॅटिंग करते. लाजवाब स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत आलात. नेक्स्ट बॉल. लागोपाठचा तिसरा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आलाय आणि यावेळेस देखील गोलंदाज देखील कमी नाहीये. एक डाव तुझा आहे ना, तर दुसरा डाव देखील माझा आहे आणि तेच दाखवलंय. डॉट बॉल टाकलाय. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. बॉलर तयार. ओहो काय फटका केसलाय, एक्झिक्यूट केलाय आणि अगदी हाताला ब्रश करून बॉल निघाला.
सीमारेषेच्या बाहेर हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 ठोकलाय तो षटकार का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होता. थांबायचं नाव घेत नाहीयेत. 6 लत 41 धावाचा मागे लत. चांगली बॅटिंग पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु यावेळेस चांगलं इथे बॉल टाकला त्याच्यामध्ये यष्टीरक्षक देखील चांगलं झालंय आणि इथे बॉलला थोडंसं टर्न केलं आणि तिथून बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही परंतु विकेटचा कॉन्टॅक्ट झालाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय बॅटिंग करणारी टीम चिखलगाव संघाला. टीमचा जिल्हा आयकॉन रणजित इथे बाद होतोय. अप्रतिम बॅटिंग केलं. 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 11 बॉल 28 धावा त्याच्या बॅटमधनं. षटक क्रमांक 3चा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल एकूण 41 धावा. षटक क्रमांक 4 अर्थात शेवटचं षटक असणार आहे. 22 या टेनिस क्रिकेट यांच्या देखील माध्यमातून 22 यार कार्निवल ही मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि ही स्पर्धा ऐतिहासिक मैदान भूमिपुत्र मैदानावरती खेळवली जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. रुपेश माने बॉलिंग ट्रॅकवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा दाखल झालेले आहेत. समोर असणार आहे सनी धोंडे परंतु यावेळेस आता रोखावं लागेल दुमदेखोल टीमला. ओहो फटका फसलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला बॉल फिरवला. बराचसा वेळ होता बॅटरकडे. एक सिंगल धाव इथे प्राप्त होतं आणि एक सिंगल धावेच्या मदतीने टोटल झालं ते एकूण 42 धावा फलकावरती. रणनीती ते आखावी लागते. क्रिकेटमध्ये तुम्हाला टॅलेंट हे दाखवावं लागते आणि सध्याच्या स्थितीला दोन्ही संघ बॅलन्समध्ये पाहायला मिळतात. जिल्हा आयकॉन स्पर्धा रबर बॉल क्रिकेटमध्ये शेमडी गावानं खरं तर प्रथमच भरवली आहे आणि आज या बरेचसे स्पर्धक ऑनलाईन ही मॅच पाहतात. ओहो जागेवरून फटका इथे खेळला गेलाय आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सनी धोंडेच्या बॅटमधून कडक प्रहार. बॉल सीमापार षटकार. सनी धोंडे का बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सनी धोंडे. फटका फसलाय. व्हेरिएशन केले बॉलच्या पाठीमागे. कॅचचा कॉल. फिल्डर धावतायत पळतायत. कॅच ड्रॉप. 2 धावा तोपर्यंत आलात. 2 धावेची मदत. 2 धावेचं योगदान आणि 50 धावा इथे कंप्लीट केलात टीम चिखलगाव संघाने. चांगली बॅटिंग होतील. मॅच मध्ये मजा येणार आहे कारण दोन्ही संघ तगड्यात. लुमणीकोळ तर सातारा आज पूर्ण प्रवास त्याने केलाय. फुल टॉस बॉल. फुल टॉसला फुल टोल केलंय. बिमर की बिमारी. बॉल चालला इथे सीमापार. आलाय तो सनी धोंडेच्या बॅटमधून. षटकार षटकार षटकार. मोठा खेळ त्याला खेळ करणं पसंत आहे आणि पसंदा शॉट. ऑन साईड त्याचा फेवरेट झोन आहे आणि ऑन साईडला तो स्ट्रॉंग बॅटिंग करतो. त्याचं नाव आहे सनी धोंडे. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 57 धावा फलकावरती आणि पुढचा बॉल हा फ्रीट असणार आहे. 57 धावा फलकावरती. बरेचसे खेळाडू आपण लुमणे खोळमधून पाहिलं तर गावावरून आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पैशाला महत्त्व नाही, खेळाला महत्त्व आहे आणि खेळाला नेहमी ते प्राधान्य देतात. सोडून दिला बॅटरने. बॉल व्हाईट बॉलचा इथे कॉल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल जात असताना पिचिंग होत असताना अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. 58 धावा फलकावरती आलात. जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये केलं सनी धोंडे आणि सध्याच्या स्थितीला फ्रीट कंटिन्यू असणार आहे. आणखीन एक जागेवरून ओहो ट्रेडमार्क आणि बॉल निघाला इथे सीमारेषेच्या बाहेर. हॅप ट्रॅकर मनगडाचा वापर. हवाई मेल हवाई सफर ठोकलाय तो षटकार. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मगाशी आम्हाला राजू कंगने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की बॅटिंग होत नाही, बॉल जात नाहीये. सनू धोंडे अगदी बॉलची गोटी करतोय. ओव्हरची होती समाप्ती. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 64.
65 धावांचं लक्ष असणार या मॅच मध्ये. 20 बॉल 65 धावा. चला अक्काल बेडीम आपण कुठे जाऊ नका. नेक्स्ट मॅच आपला असणार आहे अक्काल बेडीम. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात. 65 धावेंचं लक्ष असणार आहे या मॅचमध्ये. आज आपण रोहन केसरकर सर यांचा आपण आवाज ऐकतोय आणि खरं तर आमचे जे संपूर्ण आयोजक कमिटी आहे त्यांनी रोहन केसरकर सरांच्या आवाजाला खरं तर पसंती दिलेली आहे. चला चिखलगाव टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला लुमनेकोल टीमचं एक आहे ना इकडे. चला चिखलगाव टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच, जास्त वेळ घेऊ नका. चला मॅचला मजा येणार आहे कारण का सूरज माने बॅटिंग करण्यासाठी येणार आहेत. सर्वाधिक या परली खोऱ्यातील चर्चेमध्ये असलेला खेळाडू सूरज माने आहे आणि त्याचा देखील खेळ आम्ही पाहणार आहोत. चेस मोठा आहे या मॅचमध्ये. भला मोठा डोंगर उभा केला आहे परंतु या डोंगराला पोखरण्याचं काम आता कशा पद्धतीनं होणार आहे हे देखील पाहिलं जाईल. मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची आपण परंपरेची स्पर्धा पाहत आहोत. गतवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी वेगळं करायचं 1 नंबरचं करायचं, तेही थाटामाटात करायचं. अर्थात श्री जननी मानाई देवी चषक 2026 JMDCC बासुम ब्लास्ट. चला पाठीमागे टीम आहे ना लुमनेकोल टीम, आपण इकडे येऊन इकडे यायचं आपण. किंबहुना आपण जो डी आहे डिक्लेअर झोन आहे त्याच्या आतमध्ये थांबा, बाहेर थांबायचं आहे आणि लवकर मॅचला सुरुवात करा प्लीज. चिखलगाव आपण कोणताही वेळ न घेता आपण लगेच मॅचला सुरुवात करा. ह्या मॅच नंतर ओवेका मखालपे असणार आहे आणि त्याच्यामध्ये विनर टीम जबरदस्त बॅटिंग केली, खास करून आयकॉन आणि त्याचबरोबर सनी धोंडेनं मोठमोठे फटके पाहायला मिळाले. ऑफ साईडला एकात नाही बॉल गेला, कोणताही मला वाटतं बॉल गेला नाही आहे, परंतु ऑन साईड हा फेवरेट जोड आहे प्रत्येकाचा आणि त्या जोडमध्ये धाबा खोऱ्याने आलात. पाऊस नाही आहे, कधी कधी मुसळधार पाऊस होतो परंतु आज खरं तर खेळाडूंची बॅटिंग अप्रतिम आहे. पाऊस देखील बॅटिंग करतो आणि जेव्हा करतो तेव्हा खूप मोठी बॅटिंग करतो. 4 दिवस तब्बल बरेचशी नुकसान देखील केलेली आहे. बऱ्याच विभागामध्ये पाऊस कोसळला गेला आणि आज सध्या आपण पाहिलं तर पाऊस थांबला आहे आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा स्किट बॉल लवकर होतो, बॉलची गती वाढली जाते. जाऊ या मॅचच्या दिशेनं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संकेत आरकडे ॲज अ जिल्हा आयकॉन आणि त्याचबरोबर सूरज माने एका बाजूला असणार आहेत. संकेत आणि सूरज, संकेत जिल्हा आयकॉन, समोर सनी धोंडे बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहेत. मोठं लक्ष आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठपुरवठा कशा पद्धतीने होणार आहे त्या मॅचमध्ये. पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न केलाय, पहिला बॉल गिरकन फिरवलाय, पहिला बॉल डॉट. चांगला बॉल इथे सनी धोंडेने इथं पेश केलाय ॲज अ जिल्हा आयकॉन. म्हणून संकेत खेळत आहेत. डावखोऱ्याचे फलंदाज आहेत आणि डावखोऱ्याचा फलंदाज नेहमी ॲक्टिव्ह असतात, मोठ्या फटक्यांसाठी अग्रेसर असतात. सिंगल धाब येते, सेकंडचा कॉल करतात परंतु मिळणार नाही. चांगली फिल्डिंग होते, ते डीपमधून आले, ते स्टॅकवरमधून डीपमधून आले आणि तिथून मात्र डॉट बॉल, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल येतं. टिप पॉईंटमध्ये आपण खेळाडू पाहतो. एवढा दूरचा प्रवास तरी अंतर कापलं आणि फक्त एक धाव दिलं. या खेळाडूकडं तेवढी क्षमता आहे. सूरज माने ब्लॉक ऑनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, बुंदा फेक, डॉट बॉल. चांगला बॉल येतोय, सन्नी धोंडेचा पाहायला मिळतोय. कधी यॉर्कर टाकले, कधी तो बॉल फिरवतो. ही किमत आहे त्याच्याकडे. विविधता असणं खूप महत्त्वाचं आहे परंतु हॅप ट्रॅकर बॉलला उडवलं, फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. संकेत मानेच्या बॅटमधनं आलंय कडक षटकार. सूरज माने
एक उगता हुआ सूरज और एक डूबता हुआ सूरज, परंतु हा उगवता सूरज आहे आणि या सूरजला बॅटिंग करणं महत्त्वाचं. मोठं लक्ष आणि हा डोंगर पोखरायचा आहे, तर एक चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. पुढ्यात टाकला होता बॉल आणि बॉलला सरळ डिपॉझिट केलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुसाट हेवन क्वालिटीचा हँडसम स्ट्रोक, लॉंग ऑन स्ट्रॉंग षटकार. लाजवाब इथे स्ट्रोक. फक्त इथे टायमिंग केलं या बॉलला आणि चांगली ते प्लेसमेंट करत असताना बॅटर सूरज मानेच्या बॅटमधून दुसरा धमाका. चला चिखलगावचा 12वा खेळाडू आमच्या समेत जॉईन व्हायचा प्लीज. सैखा ऑन आहेत. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आल्यात त्या 13. आता बॉल आहेत बाकी 15 आणि 15 बॉलमध्ये जमा करायचे आहेत. किती करायचे? रणजित आले जिल्हा आयकॉन समोर जिल्हा आयकॉन असणार आहेत. संकेत 52 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 52 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे कारण का आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. डावखोरे हाताचा फलंदाज नेहमी ऍक्टिव्ह असतात. जागेवरून खेळलाय आणि या बॉलला खरं तर जागा बनवली आणि जागा दाखवली. जा बॉल शोधून आलाय संकेतच्या बॅटमधनं षटकार. बॅटवरती घ्या आणि बॉलला पाठवा. डिपॉझिट केलंय. त्या मॅचमध्ये धुवाधार दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ तुळले बोलले आणि चांगली बॅटिंग होती. आता जे काम मागच्या मॅचमध्ये 2 बॅटरने केलं आणि तेच आता काम इथे करत असताना बॅटर संकेत आणि त्याचबरोबर सूरज माने षटकाराला. टोटल झालं 19. आता 14 बॉल धावेंची आवश्यकता आहे ती 46. मॅच ऑन आहे. कधी मॅच टर्न होऊ शकतो. 4-5 फटके आले तर मॅच बनेल. ओहो आणखीन एक मोठा आवाज येतोय, मोठा तडका आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॉलची झाली ते गोटी. बॉल सीमाबार षटकार. जबरदस्त इथे बॅटिंग आणि आता बॅटर देखील हेच सांगतायत, लुमने खोल हेच सांगतायत. आवाज आता लुमने खोल टीमचा आहे. होऊन दे अजून एक होऊन दे. टोटल झाल्या त्या 25 धावा फलकावरती. चंद्रकांत माने यांचं आता एटीएम खुलं झालंय. लगातार 3 षटकारांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कोणतेही बॅटर 2. जबरदस्त बैटिंग. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में, न चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न पेटीएम न एटीएम, ओनली कैश. बॉल चलाई थी सीमा पर हवा के संग संग घटा के साथ. हटा सावन की घटा. ये 6 रन का बम फटा छरान आणि ते लागोपाठचा 3रा आणि चंद्रकांत माने साहेब यांचं एटीएम खुलं आणि फक्त तुम्ही पासवर्ड टाका आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. जबरदस्त बॅटिंग. जिल्हा आयकॉन टू जिल्हा आयकॉन आणि काय दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते धुमाकूळ घातायत. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त खेळ. दोन्ही संघ तगडे, दोन्ही संघ तुल्यबल आणि जो डोंगर उभा केलाय तो पोखरायचं काम करताय सध्या डावखोऱ्याचे फलंदाज सूरज. ओहो चौथा देखील आणि असं वाटतंय की दुपारच्या जेवणामध्ये फक्त षटकारच खाल्लेत की काय. आणि बॉल चलाई ते सीमारेषेच्या बाहेर. आणखीन किती लाव चुना मळ तंबाखू चोळीत मळीत थप अच्छे षटकार. आता थांबायचं नाव घेत नाहीये. बारी बारी सबकी बारी, पहिली आपकी अब हमारी. आयकॉन टू आयकॉन सध्या आपण मॅच पाहत आहोत. टीम चिखलगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये लुमने खोल आणि सध्या षटकार मारतोय गोल संकेत. आणि जर 5 बॉल मध्ये 5 षटकार मारले तर आमची कमिटी आहे त्यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त बॅटिंग. डावखोरे आताचा फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. आगीचा निखार राखी, ज्वालामुखीचा इशारा आणि ज्वालामुखी ते फुटते का बॅटिंग केले. वा 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 पाहतच राहावं. 37 धाव फलकावरती आतापर्यंत आलात. मोठं लक्ष. अच्छा
दिवसामध्ये आणि 5ला 5 इथे मारलेत आणि बॉल चालला इथे सीमा रेषेच्या बाहेर. काय बॅटिंग करतोय संकेतच्या बॅटमधनं. 5 बॉल आणि 5 षटकार ठोकलेत. शिला जवान हो सकती है, मुन्नी बदनाम हो सकती है, शालू ठुमका लगा सकती है, उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है. तो संकेत जैसे बल्लेबाज 5 गेंदों में 5 छक्के क्यों नहीं लगा सकते? किसी के शक या डाउट? नो डाउट. क्या बल्लेबाजी. जब तक है जवानी तब तक है दुनिया तेरे लिए. संकेत दीवानी दीवानी दीवानी. काय बॅटिंग केले. 5 बॉल मध्ये 5 षटकार. कमेंट करून 500 रुपये. बघा सेल्फी घेण्यासाठी त्याचे चाहते देखील गेलेले आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकता ते त्याचे चाहते आहेत. 5ला 5 षटकार मारले. टोटल झालेले आहेत त्या 43 आणि आता बॉल आहेत बाकी ते 10 आणि 22. 10 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. फोटो काढण्यासाठी त्याचे खरं तर चाहते गेले आणि लगेच देखील फोटो काढला. एन्जॉय करतायत. तर बॅटिंग अगदी संख्येची 7 बॉल 31 धावा त्याच्या बॅटमधनं. सूरजच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले होते. 3 बॉलच्या बॅटमध्ये 12 धावा. मोठं लक्ष. दीपक सालुंके यांच्याकडून 500 रुपये. वा 1,500ची कमाई आत्तापर्यंत केले बॅटर संकेतने. जिल्हा एकॉन म्हणून खेळतायत. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती कोण आहे? विलास धोंडे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल. ओ हो हाय देखील बॉल उडवला. उडान है लंबी गगन चंबी 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 चरण. आत्ता थांबणार नाही आणि थांबायसाठी देखील नाहीयेत. एक सर आहे तो दुसरा सव्वा सर आहे. मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग चालली आहे. साला साल आहेत. एकही धाव सिंगल घेतली नाहीये. पळून आतापर्यंत एकही धाव घेतली नाहीये. 9 बॉल 16ची गरज. राजू कंकणी सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये की बॉल जात नाहीये. आयोजन चांगलं आहे. आता बॉल जात आहेत का दुपारचं सत्र आहे. टोटल झालं धाव फलकावरती 49. काय मॅच रंगली गेले. फक्त षटकार. हा बॉल फुल टॉस होता. पंचाचा षटकार. नो बॉल. आधीच कर्जबाजारी त्याच्यामध्ये आता हुसनं शेजारी. आधीच धावा तुम्ही बॉल केल्यात आणि हा बॉल डॅमेज होता. यस 2 धावा येतील. 2 धावा येतील. लुमने खोलचा डंका सध्या वाजलाय कारण का बॅटिंग करतायत संकेत आणि सूरज. लाचेवा बॅटिंग. बऱ्याचशा आता रील्स मला वाटतं संकेतचे येतील कारण का 5 बॉल मध्ये 5 रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा आहे. 22 या टेनिस क्रिकेट. प्रथमेश आमचा चाइल्ड आहे. जेव्हा एखादा चांगला खेळ करतो जे लगेच तो रील्स बनवतो. हे कित्येक वेळा पाहिलाय. ओहो ब्लॉक ऑन साईड बॉल टाकला होता. ऑन साईड ऑफ साईडला बॉल इथे टर्न केलाय. बॉल हातातून निसटलाय आणि बॉल चालला इथे टन 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 चौकार. 4 आल्यात. चला टोटल झालं 4-4च्या मध्ये 55 धावा. आजच्या दिवसामधलं आहे ना सर्वाधिक मोठं लक्ष होतं आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठपुरावा आहे ना मागच्या मॅचमध्ये धावा झाल्या होत्या. युती संघाने केलं होतं परंतु पहिल्या मॅचमध्ये एवढं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठपुरावा काय जबरदस्त मोठ्या फटक्याने केला. चांगली बॅटिंग. ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. मिड विकेटमध्ये बॉल चालला. डीपमधून फॅडो येतात. सी कॉर्नरमधून एक सिंगल येते. सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा इथे पूर्ण केल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. नेक्स्ट मॅचच्या कॉल टीम आपण तयार राहायचं आहे. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 57 धावा जमा केल्यात. दोन्ही खेळाडू आहेत ना तोला मोलाचे आहेत. दोन्ही खेळाडूंना चांगलं योगदान दिलंय आणि पार्टनरशिप डेव्हलप केलंय. ओहो जागेवरून फटका खेळलाय. लॉंग ऑन स्ट्रॉंग बॉल चालला इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक प्रहार आलाय तो दणदणीत षटकार. आणखीन बॉल पाकीत. असं वाटतंय की बरोबर आहे आपण एखादी हेडलाईन ज्या पद्धतीने पाहतो एखादा मॅचची त्या पद्धतीनं षटकारावरती षटकार. असं वाटतंय की आम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहतोय. असे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. टोटल झाले त्या धाव फलकावरती 63 धावा. 2 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 2 धावेची आवश्यकता. मगाशी सांगितलं की आपला आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रत्येक खेळाडू करतोय
फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, नो मॅचलँडमध्ये, वॅकंट एरिया आणि ते एक सिंगल प्राप्त केले, दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि ही मॅच संपवलंय अगदी 15 बॉलमध्ये लुमणेखोल टीम. परंतु मी कौतुक करेन टीम चिखल खावचं देखील, कारण का सनी धोंडे आणि संकेतने चांगली बॅटिंग केली होती, परंतु प्रत्युत्तर एवढा मोठा डोंगर होता आणि या डोंगराला